चुलत्याच्या कृपेने बरंच चाललंय. अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिला हार तुरे न आणण्याचा सल्ला. बीडला सुतासारखं सरळ करणार अजित पवारांचा इशारा. अधिकाऱ्यांची कानउघडणी. निगरगट्ट अधिकाऱ्यांना बदलावं लागेल, मांडली ठाम भूमिका. वक्फ बोर्डावर वक्फ सुधारणा विधेयकावर किंबहुना लोकसभेत जोरदार चर्चा. विधेयक आणलं नसतं तर वक्फने संसदेवरही दावा केला असता. रिजिजू यांचं वक्तव्य. काँग्रेस सपा तृणमूलचा विधेयकाला विरोध. भाजपच्या अध्यक्षपदावरून संसदेत टोलेबाजी. एवढा मोठा पक्ष एक अध्यक्षही निवडू शकत नाही, अखिलेश यांचा टोला. तर तुम्ही कुटुंबातून अध्यक्ष निवडता, आम्ही कोट्यवधी सदस्यांमधून निवडतो, शहा यांचं प्रत्युत्तर. वक्फवरून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अजूनही अस्पष्ट. विधेयकातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही, अरविंद सावंत यांची भूमिका. तर ठाकरेंच्या पक्षाला हिंदुत्वासोबत हिंदूंचीही ॲलर्जी, श्रीकांत शिंदेंनी डिवचलं. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडीमात्र संबंध नाही, फडणवीसांच्या ट्विटला राऊतांचं उत्तर. तर हिरवी कावीळ झालेल्या नव्या दिव्य दृष्टीतनं तुम्ही बघता, रवींद्र चव्हाणांची टीका. हे सरकार असल्यानंच न्यायाची अपेक्षा, दिशा सालियांच्या वकिलांचं मोठं वक्तव्य. प्रकरण नव्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता. कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका, तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आले होते आमने सामने. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आवाहनानंतर मनसे कार्यकर्ते ॲक्शन मोडवर. मुंबईत येस बँक आणि HDFC बँकेत जाऊन मराठी वापराचं आवाहन. तर पुण्यामध्ये ICICI बँकेतही मनसैनिक दाखल. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा. खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाची कारवाई. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वर्धा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका. रबी पिकांचं नुकसान. आंबा, काजू बागायतदार हवालदिल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.